उगाच बैलाला साखळी घातल्यासारखं नको. सोनं स्त्रियांना शोभून दिसतं, पुरुषाला नाही. ज्वेलर्स उद्घाटन प्रसंगी अजितदादांची टोलेबाजी. सोन्याचे दागिने घालणं हे स्त्रियांना शोभून दिसतं, पुरुषांनी उगाच त्या भानगडीत पडू नये. अन्यथा गळ्यात सोन्याचा जाडजूड चेन घालणारे पुरुष गळ्यात साखळी घातलेल्या बैलांसारखे दिसतात, असे वक्तव्य अजित पवार यांनी केलं. ते सोमवारी चाकण येथील रांका ज्वेलर्सच्या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी गोल्डन मॅन म्हणून मिरवणाऱ्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. आपल्याकडे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सोन्याचे प्रचंड वेड आणि आवड आहे. सुरुवातीपासून आपल्या भागात ही परंपरा चालत आलेली आहे, पण आधुनिक काळात लोकांचे राहणीमान बदललेले आहे. सोनं खरेदी करण्याची क्षमता वाढलेली आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी लोक सोन्याच्या दुकानात जाऊन खरेदी करतात. अडचणीच्या वेळी सोनं बँकेत गहाण ठेवता येतं, त्यामुळे नड भागवता येते. आपल्या भागात काही लोकांची गोल्डन मॅन म्हणून ओळख आहे. काहींनी सोन्याचे कपडे शिवले होते, पण हे अति होते आहे. माझं पुरुष मंडळींना आणि तरुणांना एवढंच सांगणं आहे की सोनं हे आपल्या मातेच्या, पत्नीच्या, बहिणीच्या, मुलीच्या अंगावर शोभून दिसतं. पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही. त्यामुळे पुरुषांनी त्या भानगडीत पडू नका. उगाच बैलाला आपण गळ्यात साखळी घालतो तशा प्रकारच्या सोन्याच्या साखळ्या घालून अनेक जण समोर येतात आणि हे सगळं ते त्यांच्या पैशाने घालतात. पण सोन्याकडे आपण घरातील स्त्रीधन म्हणून बघतो. त्यांना दिलं तर ते जास्त चांगलं होईल, असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. कारण लहानातल्या लहान माणसापासून आपल्या भारतीयांना सोन्याचे प्रचंड अशा प्रकारचं वेड आहे, प्रचंड अशा प्रकारची आवड आहे आणि ही परंपरा सुरुवातीपासून चालत आलेली आहे. परंतु एकंदरीतच लोकांचे राहणीमान बदलत आहे, परचेसिंग पॉवर वाढतीये आणि त्यावेळेस साहजिकच प्रत्येकजण सोन्याचे दुकानामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीचं सोनं घेण्याचा प्रयत्न करतात. उद्याच्याला कुठला प्रसंग आला तर सोनं त्या बाबतीमध्ये आपल्याला मॉर्गेज पण ठेवता येतं बँकेमध्ये आणि 2 पैसे पण त्यामध्ये नड भागवता येते. आपल्या इथं काही गोल्डन मॅन म्हणून देखील काहींची ओळख आहे. काहींनी तर सोन्याचे कपडे शिवलेले होते, तेही आपण बघितलेले आहेत, पण ते अति होत आहे. आणि माझ्या पुरुष मंडळींना सांगायचं आहे, तरुणांना सांगायचं आहे की सोनं आपल्या मातेच्या, आपल्या पत्नीच्या, आपल्या बहिणीच्या, लाडक्या मुलीच्या अंगावर शोभून दिसतं. पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही. त्याच्यामुळे त्या भानगडीत काही पडू नका. उगीच आपण त्या बैलाला एखादी साखळी घालतो तशा प्रकारच्या साखळ्या सोन्याच्या घालतात आणि येतात समोर. काही खरं तर ते त्यांच्या पैशाने येतात, मला त्याच्याबद्दल काही बोलण्याचा अधिकार नाही, पण त्यांनी तेवढं सोनं त्यांच्या घरातल्या ते स्त्रीधन आपण म्हणून आपण बघत असतो, त्यांना दिलं तर ते जास्त चांगलं होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.